पडे गुंता विना घ्यायला जा ना फक्त विना विठ्ठल विठ्ठल आवाज बसलेले मंडळी टाळी वाजत नाहीये टाळी एक पाठीमागचे मंडळी टाळी टाळी विठ्ठल 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 दयानिधी संतते तेने जी पंथी चालू जाता न पडे गुंथा कोटे काही मोडोनिया नाना मते देती सिद्धांत सौरसू तेने जी पंथी चालू जाता न पडे गुंथा कोठे काही निळामने ऐसे संत कृपावंत सुख सिंधू तेने जी पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही महायोग पीठे तटे भीमरथ्यामुरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुर्ति प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रे जननी देवाचिये संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधि राजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा हो
अहो स्वामी तुकया देवा यारी सेवेला की सेवा झालो तुमच्या लागलो निज अहो स्वामी तुकया लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत तेने जी पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामृष तुकोबराय यांचा हा 4 तुकोबरायचे कृपापात्र शिष्यासरी निळोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे निळोबराय ज्या साधकाला जीवनामध्ये कल्याण करून घ्यायचंय ज्या साधकाला जीवनामध्ये शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे त्या साधकानं भलत्या कोणाच्या मागे जाण्यापेक्षा पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित त्याच्या जीवनामध्ये कल्याण होईल असं गोड मार्गदर्शन या अभंगामध्ये निळोबराय करतात. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला हा नाम जप यज्ञ सोहळा त्याला आपण भक्ती पंढरी म्हणतोय. काय म्हणतोय? भक्ती पंढरी. दुग्ध शर्करा योग म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण आणि श्रीमद भागवत कथा आणि यज्ञ सोहळा आणि त्यामधील दुसऱ्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तथा आमच्या योगेश दादाच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. बरेचसे लोक कार्यक्रम करतात महाराष्ट्रामध्ये आपल्याही पेक्षा हजारोनं समाज बऱ्याचशा ठिकाणी असतो. सप्ताह करणं वेगळं आणि सप्ताह देखना करणं वेगळं. कसा शब्द काय वापरला मी? देखना. महाराष्ट्रामध्ये जे काही देखणे सप्ते झाले जसं आमच्या कदम माऊलीने भंडारे डोंगरावर केला बघितलं का महाराज ना भूतो न भविष्यती असा देखना सप्ताह भव्य आणि दिव्य स्वरूपाचा केला. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये जर काही प्रमुख सप्त्याची नोंद जर झाली तर मी नारदाच्या गादीवरून सांगतो त्यामध्ये आपल्या गोरेगावच्या सप्त्याची नोंद होईल महाराज. आणि जे जया पाहिजे ते आहे रे. जीव ओतलाय महाराज या लोकांनी या कार्यक्रमासाठी. काय ओतलाय? जीव ओतलाय. मला तुम्हाला बसणारे मंडळी एवढंच सांगायचंय परमार्थ माणसाने हलकटासारखा करत जाऊ नये महाराज. कारण की आपण लेकरं ज्ञानोबराय तुकोबरायचे आपण भिकाऱ्यांचे वारसदार नाही आहोत. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत. आपण ज्ञानोबराय तुकोबरायचे वारसदार आहोत. आणि देवाचंच घ्यायचं आणि देवाला देण्यासाठी माणसानं काय एवढा चिकटपणा करावं मला तरी असं वाटतंय. खरोखर मी आमच्या चोखोबरायच्या सप्ताहाची आठवण मला आज झाली बरं महाराज. वा 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 खूप सुंदर. आमचाही कार्यक्रम असाच देखणा असतो. तुम्हा सर्व गावकरी मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद. आणि मला या भव्य दिव्य मंडपाचं एक आकर्षण प्रामुख्यानं आवडलं. इथं जर आपण सर्वे केला प्रामुख्यानं जर निरीक्षण केलं तर 85% तरुण वर्ग जास्त आहे म्हणून मला खूप आनंद वाटतोय महाराज. आणि मी नारदाच्या गादीवरून सर्व महाराष्ट्रातल्या तरुणांना आव्हान करेल अरे महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराच्या जवळ आला महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या वारकरी संप्रदायाजवळ आला तर मी भक्ती पंढरीत तुम्हाला शब्द देतो भविष्यात 5 वर्षात वारकरी संप्रदायाची महाराष्ट्रात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही गड्यांनो. कारण या समाजाला स्थिर ठेवण्याचं काम या समाजाला जातीवादापासून दूर करण्याचं काम या समाजाला एका छत्राखाली आणण्याचं काम महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर कोणतं व्यासपीठ करत असेल तर ती फक्त आणि फक्त ही नारदाची गादी करते महाराज. म्हणून तुम्हा गोरेगावकर मंडळी खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. महाराष्ट्रातला जर एखादा माणूस इथं येईल आणि या सप्त्याला जर नाव ठेवल तर त्याच्यासारखा नराधम महाराष्ट्रात दुसरा कोणीच नाही महाराज. खरं सांगतोय तुम्हाला असं कोणतीच जागा नाहीये
की तिथं बोट दाखवा. वा 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 वा. अहो ही जी आता जो हा प्रेड आहे ना, हा सुगीचा प्रेड आहे महाराज. सुगी कळती का तुम्हाला? आमच्या तिकडे त्याला सुगी म्हणतात. कांदे काढायची सुगी असते ना, कांदे काढायच्या टायमाला लोक भेटतात का? अजिबात नाही. बरोबर आहे का नाही? आणि अशा वातावरणामध्ये गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, अशा प्रेड मध्ये जर आपल्या गावामध्ये गायक वादक वेटिंग वर असतील तर हा विजय महाराज, आपल्या गावाचा विजय. विठ्ठल 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 कुंडली कवरदा त्रिज्ञान दे पंढरीनाथ सर्वांनी बोला माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करणार आहोत. अभंग जगद्गुरु तुकोबरायचे कृपापात्र शिष्य निळोबराय यांचा आहे. शिट्टीने मारला माहित नाही. अभंग निळोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये माझे निळोबराय सांगतात, ज्या साधकाला जीवनामध्ये कल्याण करून घ्यायचंय, ज्या साधकाला जीवनामध्ये शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्या साधकानं भलतं कोणाच्या मागे जाण्यापेक्षा पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण करा. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी पहिली शंका तुम्हा सर्व मायबापा समोर निर्माण करतो. का हो महाराज, कोण आहे निळोबराय? काय निळोबरायचा अधिकार आहे? निळोबराय म्हणजे तुकोबरायचे कृपापात्र शिष्य होते. कोण होते? कृपापात्र शिष्य. त्याही काळामध्ये माझ्या तुकोबरायचे हजारो शिष्य असतील, त्याही काळामध्ये माझ्या तुकोबरायचे लाखान शिष्य असतील, पण निळोबरायला कृपापात्र का म्हणतात याचं कारण असे, जगद्गुरु तुकोबरायच्या परीक्षेमध्ये पास झाले होते. निळोबराय काय झाले होते? परीक्षेमध्ये पास झाले होते. माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी, माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावा, माझ्या सद्गुरूने माझा उद्धार करावा, याच्यासाठी 42 दिवसाचा अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे निळोबराय आहे. तुकाराम, याचा थोडा ट्रबल कमी करा, शिट्टी मारतो माझं माहिती. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबराय तर आलेच नाही, पण करतुम अन्यथा करतुम जगाचा मालक पांडुरंग परमात्मा विटीहून उतरलाय निळोबरायच्या दारात. ओ निळोबराया, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबराया. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? निळोबरायाने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं, सांगितलं, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, हो प्रार्थना कोणी आलासी का प्रार्थना कोणी आलासी का. येथे तुझं लागी बोलाविले कोणी, येथे तुझं लागी बोलाविले कोणी,
राहिले, दादा देव आहे ना तू. शास्त्र असं सांगतंय काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. एक, लक्ष द्या कीर्तनाकडे. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. एक, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये. दोन, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नये. तीन, पहिली गोष्ट आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. एक, आमंत्रण नसलं तरी गेल्याशिवाय राहायचं नाही. दोन, आणि आमंत्रण असलं तरी जायचं नाही. तीन, एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा भक्ती पंढरी सोहळा चालू आहे. इथं नावाची अपेक्षा करू नका गड्यांनो. इथं नावाची अपेक्षा करू नका. इथं बोलवण्याची अपेक्षा करू नका. इथं या. तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावे, संत चरण भावे. ट्रबल कमी कर. तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावे, संत चरण भावे रिघावे. इथं या. इथं आल्यानंतर तुम्हाला 4 गोष्टी चांगल्या ऐकायला भेटणार आहे महाराज. इथं आल्यानंतर 2 गोष्टी तुम्हाला प्रेमाच्या मिळणार आहे. म्हणून परमार्थाच्या ठिकाणी नावाची अपेक्षा करू नका. एवढा अवघड झालंय महाराज. चुकून जर एखाद्याचं पत्रिकेवर नाव नसलं ते हलकट येऊन पाहत नाही 7 दिवस इकडं. इथं का तुझ्या पोरीचा साखरपुडा आहे का तू वरबाप आहे म्हणून तुझ्या हस्ते रेबीन कापायची. काही नसतं महाराज. परमार्थ हा कोणा वाचून राहत नाहीये. बसणारी मंडळी, एक वाक्य तुम्ही माझं हृदयावर लिहून घ्या. जगाच्या मालकाचं काम आहे आणि त्याला करून घेणे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून वाया गेला. परमार्थाच्या ठिकाणी नावाची अपेक्षा करू नका. अरे जर कधी तिरुपतीला गेले नसतील तर जाऊन या. जर कधी शिर्डीला गेले नसेल तर जाऊन या. कधी आमच्या गजानन महाराज शेगावला जर गेले नसेल तर जाऊन या. अरे हजारो टन धान्याचा ट्रक टाकतात गाड्यांनो, पण ड्रायव्हर सांगत सुद्धा नाही गाडी कुठून आलेली आहे. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, तुम्ही एवढी चांगली सेवा नका करू, एवढी चांगली देणगी नका देऊ, एवढं चांगलं सहकार्य करू नका की कीर्तनकाराने तुमचं नाव घ्यावं. मी नारदाच्या गादीवरून तुम्हाला विनंती करतो, सप्ताहामध्ये माणसाने एवढी चांगली सेवा केली पाहिजे की आपल्या सेवेची दखल पांडुरंगाने घेतली पाहिजेत. महाराज आपल्या सेवेची दखल ज्ञानोबराय तुकोबरायने घेतली पाहिजेत. म्हणून परमार्थाच्या ठिकाणी नावाची अपेक्षा करू नका. इथं या, कारण इथं आल्यानंतरचा फायदा काय महाराज सांगतात. कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरी रूप, होयांग हरी रूप, होयांग हरी रूप. कीर्तन चांग कीर्तन चांग टाळ टाळ हरी रूप, होयांग हरी रूप, होयांग हरी. हा कीर्तन चांग कीर्तन चांग सांग कीर्तन सांग होयांग हरी रूप, होयांग हरी रूप, होयांग हरी रूप. कीर्तन सांग कीर्तन हरिरूप. इथं आमंत्रण असलं तरी आलं पाहिजेत. एक ऐका महाराज, इथं बसणाऱ्या सर्व मंडळीला माझा एक छोटासा प्रश्न आहे. तुम्ही आता एवढे मंडळी इथं कूलर लावलेले आहे, वरून फॅन आहे, हवा दिसती का जाणवती हो तुम्हाला सध्या? बोलत चला, हवा दिसती का जाणवतीये? हवेला कलर नाहीये, हवा निळी नाहीये, हवा हिरवी नाहीये, हवा पिवळी नाहीये, हवा पांढरी नाहीये, हवा काळी नाहीये. हवा प्रत्येकाला जाणवतीये, हवा दिसत कोणालाच नाहीये. परमार्थ करणाऱ्या माणसाने, सप्ताहाला मदत करणाऱ्या माणसाने आदर्श जर घ्यायचा असेल तर हवेचा घ्या. तुम्ही म्हणसाल महाराज का? हवा हवेचं काम जशी करतीये आणि दिसत कोणाला नाहीये, तसं सप्ताहामध्ये आपण सेवा करत असताना काम भरपूर कोणालाच करायचंय पण दिसायचं कोणालाच नाहीये. आणि सप्ताहातली सर्व सेवा समान आहे. कीर्तनकाराला जेवढं पुण्य
तेवढंच गायकाला आहे, जेवढं गायकाला आहे तेवढंच वादकाला आहे. अरे कीर्तनकाराचं यजमानपद घेणाऱ्याला जेवढं पुण्य आहे तेवढंच हा मंडप झाडणाऱ्याला आहे. पंगत घालणाऱ्याला जेवढं पुण्य आहे तेवढंच पत्तरवाळ्या उचलणाऱ्याला आहे. एका जाणकार माणसाने मला सांगितलं, म्हणे महाराज सर्वांना जर समानच पुण्य आहे तर मग सप्ताहामध्ये सगळ्यात भाग्यवान पुण्यवान कोण आहे? मी त्याला सांगितलं, एवढा सोन्यासारखा जो कार्यक्रम चाललाय त्या कार्यक्रमामध्ये काड्या करणारा सगळ्यात भाग्यवान. कारण प्रत्येकाला काड्या करता येत नाही बरं. काड्या करणारे लोक हे अवतारिक असतात महाराज, बरोबर आहे का नाही? म्हणून तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावे, संत चरण भावे रिगावया. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जा एक, काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नका. भागवतामध्ये खूप गोड प्रसंग आलेला आहे. दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवलेला आहे, सर्व देवतांना आमंत्रण दिलं, स्वतःच्या जवायला म्हणजे भगवान शंकराला आमंत्रण दिलं नाही. कैलासामधून विमानं जात असताना सती आई साहेबांनी मालकाला सांगितलं, मालक, ओ मालक, माझ्या बापाने खूप मोठा भक्ती पंढरी सोहळा ठेवलाय, चला ना आपण जाऊन येऊ. भगवान शंकर सांगतात, अगं मी सुद्धा कीर्तन केसरी ग, मला एखादी तारीख तर तुझ्या बापाने द्यायला पाहिजे होती का नाही? सती आई साहेब म्हणल्या, चला ना मालक. म्हणे बिना आमंत्रणाचं जाणं योग्य नाही सती. परत म्हणल्या सती आई साहेब, मालक चला ना. भगवान शंकर सांगू लागले, सती तुला कळत नाही का? नाही सांगितलं नाही एकदा? सती आई साहेब रडायला लागल्या आणि भगवान शंकराला सांगतात, मालक, पोरीला आपल्या बापाच्या घरी जाण्यासाठी आमंत्रणाची काय गरज आहे? भगवान शंकराला कळालं, ही जात ऐकणार नाही. कळलं तरी ताण नका घेऊ, पुढं चला, बरोबर आहे का नाही? मला तुम्हाला बसणाऱ्या लोकांना एवढंच सांगायचं, भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचं ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकरांनी अपेक्षा करायची नाही. आपण फक्त कीर्तनात ज्ञान सांगायचं, अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानाम ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करायच्या, घरी गेले बायको म्हणती, भोप्या अहम ब्रह्मास्मी, नो चॅलेंज, बरोबर आहे का नाही? म्हणून लक्ष देऊन ऐका. भगवान शंकराने नंदीला सांगितलं, नंदी, कपाटामध्ये जेवढ्या साड्या तेवढ्या पॅकिंग कर, हिच्या सोबत जा. आता ही गेली की परत येणार नाही. दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये सती आई साहेब गेल्या, सर्व देवतांना स्थान पाहिलं, स्वतःच्या मालकाला स्थान दिसलं नाही. राग आला आणि यज्ञकुंडामध्ये उडी मारली. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. एक, कोणी तुम्हाला फुकट दारू पाजत असेल प्यायची नाही, कोणी तुम्हाला फुकट धाब्यावरून येत असेल जायचं नाही. 3 महत्वाचे मुद्दे सांगितले. निळोबराय देवाला सांगतात, ए देवा, अरे मला काही संकट आहे का काय आहे? किती गोड आहे पहा. तैसा परी आमा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला, तरी का फुकट श्रम केला, तरी का फुकट श्रम केला. तैसा परी आमा संकट, तरी का फुकट श्रम केला, तरी का फुकट श्रम केला, तरी का फुकट श्रम केला. तैसा परी आमा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला. तैसा परी आमा तरी का फुकट श्रम केला. तैसा परी आमा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला, तरी का फुकट श्रम केला, तरी का फुकट श्रम केला. तैसा परी आमा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला. ए देवा, मला का द्रौपदी सारखं संकट आहे, मला का गजेंद्रासारखं संकट आहे, मला का द्रौपदी सारखं संकट आहे, मग का आलास? परत निळोबराने डोळे लावले. तुकाराम 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 तुकाराम. परत पांडुरंग परमात्माने तोंड बारीक केलं. ओ निळोबराया, अहो ऐका ना, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केला. हो निळोबराया, डोळे उघडा. निळोबराने पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी, आणि दुसऱ्यांदा निळोबराय सांगतात, निळा मने आम्ही
दुसऱ्यांदा निळोबराने डोळे उघडले सांगितलं, निळा म्हणे आम्ही न ओळखोजी देवा तू कयाचा धावा करीत असे देवा, मी नाही ओळखत तुला. काय ताकद असेल हो निळोबरायची. विश्वाचा मालक कर्तुम अन्यथा कर्तुम, ज्या जगाच्या मालकाची सत्ता आहे तो जगाचा मालक निळोबरायच्या दारात उभा. निळोबराय सांगतात, ए देवा जा, तुला ओळखत नाही. किती अभिमान आहे. अभिमान म्हणण्यापेक्षा काय अधिकार आहे निळोबरायचा. लक्ष द्या, येतकिंचित माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला. आणि पांडुरंग परमात्मा निळोबराया सांगतात, ओ ओ निळोबराया, मी काय एखादा ग्रामपंचायतचा सदस्य नाही हो, देव आहे ना. म्या बोलाविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगात ते चाळीता. निळोबराया शेष महेश गणेश दिनेश सुरेश हु जाही निरंतर ध्यायी, जे रात्रंदिवस माझं भजन करतात त्यांच्या स्वप्नात नाही हो निळोबराया. अर्धा तास झालंय तुमच्या समोर, काहीतरी बोललं पाहिजेत का नाही. अहो अजून सुद्धा हिमालयात काही साधू संत मंडळी योगी महात्मे खाली मुंडकवर पाय करून माझं भजन करतात. निळोबाय तिथले कावळे त्यांचं मांस खातात, त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात, पहा कागा सबतन खाइयो चुन चुन खाइयो मास, दोन नयन छान दियो पिया मिलन की. ए कावळ्यानो, आमचं सर्व मांस कापण, हे दोन डोळे खाऊ नका का. अजून सुद्धा तो जगाचा मालक आमच्यावर कृपा करला अशी अपेक्षा आहे निळोबराया. एवढं जे माझं भजन करतात त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास झालाय तुमच्या दारात उभा आहे, काहीतरी बोललं पाहिजेत निळोबराया. मला एवढंच तुम्हाला बसणाऱ्या मंडळीला सांगायचंय, विश्वातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये आहे. आणि ते निळोबराय तुम्हाला आणि मला कल्याणाचा मार्ग सांगतात. ए बाबा नो, कल्याण करून घ्यायचंय ना तुम्हाला, शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची ना तुम्हाला, कधी ना आटणारा आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे ना तुम्हाला. मग मी सांगतो, पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण करा, निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. अभंगाचं पहिलं
हे असं ऐकलं की एवढंच आठवतं. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे विठ्ठल विठ्ठल. कोणता ताले? चाचर ताले. कोणता ताले हा? ध्यानात ठेवा. आता मलाच नाही कळलं, तुम्ही खूप ताण घेता, जास्त ताण नाही घेऊ. चाचर धरा फक्त, बरोबर आहे का नाही? चार्जर का चाचर? मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते. घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये निळोबराय सांगतात, ए बाबांनो, पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण करा. बसणारी मंडळी, पहिला प्रश्न तुम्हा सर्व मायबापासमोर निर्माण करतो, कोण मार्ग दाखवून गेले आणि कोणता मार्ग दाखवून गेले? मार्गाचा जर विचार करू गेलो तर शास्त्रामध्ये अनेक मार्ग आहेत. ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे. आपल्यासारख्या विलासी लोकांना या मार्गाचं अनुकरण करणं कसं शक्य होईल? अरे, जे लोक 2 तास कीर्तनाला येऊन बसतात ते लोक त्यांच्या तोंडातल्या तंबाखूचा त्याग नाही करू शकत. जे लोक 2 तास कीर्तनाला येऊन बसतात ते लोक त्यांच्या तोंडातल्या गुटख्याचा त्याग नाही करू शकत. जे लोक 2 तास कीर्तनाला येऊन बसतात त्यांना दारू पिऊन कीर्तनाला यावं का नाही याची सुद्धा अक्कल नाहीये. आणि शास्त्र तर सांगतंय, काम सोडा, क्रोध सोडा, लोभ सोडा. अरे साधे साधे व्यसन तुमच्या आणि माझ्या जीवनातून सुटत नाही. काम क्रोध अधिक विकारावर काय विजय मिळवणार आहे? बसणारे मंडळी, गवळणीने घर नाही सोडलं, गवळणीने स्वधर्माचा त्याग नाही केला, तरी सुद्धा गवळणी भगवंताला प्राप्त करू शकल्या. याचं कारण, गवळणी घरामध्ये जरी राहत होत्या तरी मनामध्ये भगवंताला ठेवत होत्या. आता हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडी येले. रात्रंदिवस श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. रात्रंदिवस भगवंताचं चिंतन चालू असल्यामुळे मथुरेला जरी दैत्य दुपलोनी घेऊन गेल्या तरी मुखामधून काय निघायचं महाराज सांगायच्या, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, 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 गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे. गावात हासती मथुरेच्या गे, असल्यामुळं गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हा सती मथुरेच्या गे. बसणारे मंडळी, तुम्हाला आणि मला ह्या गोष्टी करणं शक्य नाहीये. लक्ष देऊन ऐका. योग मार्गाचं अनुकरण करणं कसं शक्य होईल? ज्ञानोबराय सांगतात, पाहे पा लोहाची आचने, जे बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणू. अरे, एखाद्या बोचऱ्या माणसाला जर लोखंडाचे चणे खायला दिले ते जगल का मरल? मरल हो. ज्ञानोबराय सांगतात, म्हणून योगाची वाटा, जे निघाले का सुबटा, दया दुःखाची चवाटा भागाला. ज्ञानोबराय योग्यांची माऊली होते, ज्ञानराज माझी योग्यांची. पण योगाचं खंडन करत असताना सांगतात, योग याग विधी येणे नोये सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. ठीक आहे महाराज, योग अवघड आहे. काही लोक म्हणतील आम्ही कर्मकांड करू, कर्मकांडही कठीण आहे. काही लोक म्हणतील आम्ही यज्ञाधिक कर्म करू. काय यज्ञाधिक कर्म करणार आहे महाराज? 5 पांडवाने राजसू नावाचा यज्ञ केला तर तुपाची दार हत्तीच्या सोंडासारखी होती. आता तूप म्हणलं की चूप बसावं लागतं, तूप पाहायला भेटत नाहीये. काही म्हणतील आम्ही ज्ञान संपादन करू. आमच्या विकास दादाचा आणि भरत दादाचा यांचा पखवाज ऐकल्यानंतर आपल्या गोरेगाव परिसरातील काही लोक म्हणतील, आणि काय दरवर्षी यांना बोलवायचं, आपण शिकू. जमत नाही बरं, ते त्याला घासावं लागती, दगडान नाही, अभ्यास करावा लागतो महाराज. एका एका बोलाची 6-7 तास प्रॅक्टिस करावी लागती.
मगाशी मी 4, 4:30, 5 वाजता आलो तर आमचे विकासदादा प्रॅक्टिस करत होते महाराज, बरोबर आहे का नाही? अजून सुद्धा हे लोक आपली कला जिवंत ठेवण्यासाठी 5-5, 6-6 तास रियाज करतात. तेव्हा कुठं लोकांच्या टाळ्या, तेव्हा कुठं महाराष्ट्रामध्ये नाव होतं. एवढ्या सहज कसं होईल महाराज? शक्यच नाहीये. अरे साधं तुम्हाला क्लास 1 ऑफिसर व्हायचं असेल, MPSC UPSCचे पेपर घेणारे मुलं हे अभ्यास करणारे विचारा, 16 तास अभ्यास करतात. ते किती तास अभ्यास करतात? 16 तास अभ्यास केल्यानंतर एक क्लास 1ची पोस्ट मिळती. मग परमार्थ काय तुमच्या माझ्या बापाची ठेव आहे काय लगेच व्हायचं? नाही, काहीतरी कालावधी घालावा लागल. ज्ञान संपादन करण्यासाठी वयाची मर्यादा आहे. प्रथमं नार्जिते विद्या, द्वितीयं नार्जिते धनः, तृतीयं नार्जिते पुण्यम, चतुर्थं किं करिष्यसि. पहिले 25 वर्ष ठरवून घ्या. गायक व्हायचं, वादक व्हायचं, महाराज व्हायचं, MBBS व्हायचं, MA व्हायचं, काय व्हायचं ते पहिले 25 वर्ष. 25च्या नंतर 50 पर्यंत पैसा कमवायचा. द्वितीयं नार्जिते, पण पैसा कमवत असताना महाराजांनी सांगितलं जोडून या धन उत्तम उदास विचारे वेच करी. 50 वर्षाचं झालं की थांबून जायचं. तृतीयं नार्जिते पुण्यम, 50 वर्षाचं झालं की फक्त माळ हातात घ्यायची आणि एकच उद्योग करायचा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मला तर हसू येतं. दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला गादी दिली होती. आपलं टकल पडलं, टोप घातलाय, तोही जुना झाला तरी आपण घर सोडत नाहीये. शेवटी लोक म्हणतात महाराज आमच्या म्हाताऱ्याला जावं घेऊन. अरे लोकांनी आपल्याला कंटाळावं एवढे दिवस संसारच कशाला करायचा महाराज? मी नेहमी सांगतो ज्या वेळेस तुमची मार्केट वाढल त्यावेळेस तुम्ही थांबणं गरजेचं आहे महाराज, बरोबर आहे का नाही? व्यवहाराचा एक नेम आहे, तुम्ही जाणकार मंडळी आहात. ज्या गाडीला मार्केट खूप असतं, ज्या गाडीला खूप समाजाची मागणी असती, शोरूमवाले ती गाडी कशावर ठेवतात? तो वेटिंगवर ठेवतात. का म्हणून वेटिंग ठेवतात? वेटिंग वाढली की वेटेज वाढतो. काय वाढतं? वेटिंग वाढली काय वाढतं? वेटेज. 50च्या नंतर राजकारणी असो, महाराज असो, कीर्तनकार असो, बाकीच्या लोकांचं नाही सांगत गाड्यानो, पण मला तर आताच रिटायरमेंट घ्यावं वाटू राहिली. इतका त्रास, कठीण आहे डायरेक्ट, बरोबर आहे का नाही? अवघड समस्या आहे. म्हणून लक्ष देऊन ऐका, वेळेत थांबा. तृतीयं नार्जिते पुण्यम, ह्या 3 अवस्थेत जर या 3 गोष्टी नाही थांबल्या तर चतुर्थं किं करिष्यसि. मग योग अवघडे, कर्मकांड अवघडे, ज्ञान अवघडे. मग महाराज आम्ही करायचं काय? भागवतकाराने एक श्लोक खर्च केला, किती सुंदर पहा. यत् फलम नास्ति तपसान योगेन समाधिनः तत्फलम लभ्यते सम्यक कलौत हरि कीर्तनात. या श्लोकाचं भाषांतर करत असताना तुलसीदासजी किती गोड सांगतात पहा. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतर ही पारा. पहिलं प्रमाण भागवतातलं दिलंय, दुसरं प्रमाण तुलसीदासजीचं दिलंय, तिसरं प्रमाण कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन जेने नारायण देईल भेटी. असणारे मंडळी लक्ष द्या गड्यानो, कलियुगामध्ये बाकीचे साधनं तुम्हाला आम्हाला शक्य नाहीये. का शक्य नाहीये?
त्रेतायुगामध्ये, द्वापारयुगामध्ये, कृतयुगामध्ये माणसाची आयुष्य मर्यादा खूप होती आणि त्या त्या काळामध्ये ते साधनं योग्य होते. कलियुगामध्ये आयुष्य मर्यादा खूप कमी झाली. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोगक्षय काय भजनासी उरले ते पाहे का. बसणारे मंडळी, तुम्ही तुमचं आयुष्य मर्यादा मोजा. 100 वर्षाचा आयुष्य तुम्हाला किती वर्षाचं आहे? 100 मधले 50 झोपीत गेले, खाली किती उरले? किती? 50 मधले 10 वर्ष बालपणात गेले, खाली किती उरले? 40 मधले 20 वर्ष शिक्षणात गेले पोरं, खाली किती उरले? शिक्षण झालं, नोकऱ्या नाही, 5 वर्ष पोरी पाण्यातच गेले, खाली किती उरले? सध्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठा दुष्काळ जर कशाचा असेल तर पोरीचा आहे. मलाच कठीण ताळा झाला. प्रत्येक गावात 500-500 तरुण पडू नये, लटकते रहणारे. लग्नच होय ना महाराज, एप्रिल सुरू झालाय तरी काही कार्यक्रम यांचा जमायच्या मागं नाहीये. मग आता 15 वर्ष राहिले, त्यातले 3 कोरोनात गेले, खाली किती उरले? आता 12 वर्षात काय काय करणार आहे? म्हणून कलियुगामध्ये आयुष्य मर्यादा कमी आहे. कलियुगामध्ये आयुष्य मर्यादा कमी असल्यामुळे कलियुगामध्ये आहे पहा काळ जपत असे महा सोहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या. बसणारे मंडळी, अगदी अल्प विषय तुम्हाला माझे गुरुजी मला सांगतात, पुरुषोत्तम, एक तर माणसाला नरदे मिळत नाही, 1 मिळाला तर टिकत नाही, 2 आणि गेला तर परत मिळत नाही, 3. इथं बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, गेलेलं पद परत मिळू शकता 1, गेलेली प्रॉपर्टी परत घेऊ शकता 2, गेलेली संपत्ती परत घेता येईल 3. पण बसणारे मंडळी, माझं एक वाक्य तुम्ही हृदयावर अंडरलाईन करून घ्या. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले तर 1 मिनिटाचं सुद्धा आयुष्य भेटत नाहीये. मग एवढ्या कमी कालावधीमध्ये आपण काहीच करू शकत नाही. सर्व साधू संतांनी तुम्हाला सगळ्या सोपा मार्ग सांगितला. भक्तिपंत बहु सोपा. सर्व साधू संतांनी पहा, सगळ्यांनी तुम्हाला हे सांगितलं, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. नाथ बाबाने तर एवढं गोड सांगितलं महाराज, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे न लगे दंड, न लगे दंड, न लगे पंचाग्नी साधन, न लगे पंचाग्नी साधन, न लगे पंचाग्नी साधन, न लगे पंचाग्नी साधन. तुम्ही मधुसूदन, तुम्ही आठवा मधुसूदन.
विनवणी जोडोनी आकर दोन्ही शरण एका जनार्दनी तुम्ही वासुदेव म्हणा अनुदनी. जशी नाथ बाबाची भाषा आहे तशी तुकोबरायची भाषा आहे. विनवितो सकळ जना कर जोडोनी थोर लहाना दान तुले द्या मज दिना म्हणे तुकया बंधू. राम राम स्मरा आधी लाहो करा गाठ घाला मुळबंदी. सांडा वाहू घ्या उपाधी लक्ष लावून राहा गोविंदी गा. बसणारे मंडळी, भगवंताचं नाव घेतलं माणूस वाया गेला असा जगात माणूस नाही. नाम घेता आणि ऐसा कोणी ऐकेला. अजून एक उदाहरण सांगतो. पेढा हसत हसत खा गोडाचे आणि पेढा झोपीत खाल्ल्यावर कसा आहे माया हो. आणि पेढा रडत रडत खाल्ल्यावर अहो तुम्ही रडत रडत खा गोडाचे, तुम्ही झोपीत खा गोडाचे आणि तुम्ही हसत हसत खा कसा आहे. जुन्या लोकांची एक म्हण होती, गाईचं शेण खाली पडलं की ते माती घेऊन उठतं. मग बसणारे मंडळी, गाईचं शेण खाली पडलं ते माती घेऊन उठतं तर देवाचं केलेलं चिंतन कसं वाया जाईल. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यानो, अरे एवढा मोठा उत्सव आहे, नका बाकीचे संकल्प करू. पण इथं बसणाऱ्या जेवढ्या काही माझ्या आई बहिणी आहे, जेवढे काही वडीलधारे मंडळी आहे, त्यांनी जर एक संकल्प केला तर मी सांगतो या सप्ताहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक मायमाऊलीने उद्यापासून संकल्प करा की मी न चुकता दररोज कमीत कमी 5000 वेळेस तरी रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करील. पांडुरंग स्मराहो, पांडुरंग स्मराहो, स्मराहो पांडुरंग स्मराहो, पांडुरंग स्मराहो. तार्किकाचा संग, टाका संग, तार्किकाचा टाका संग, बाकीच्या संघ टाका, पांडुरंग स्मरा, पांडुरंग स्मरा हो. मला एवढंच सांगायचं, भगवंताच्या नावाची ताकद किती आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे, तुटे भवरोग संचित क्रियामान. आणि सबसिडी किती आहे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. तिथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहे, मायांनो माझ्याकडे पहा. एखादी तरी मायमाऊली तुमच्यामध्ये अशी असेल ना हो, तिचा नवरा दारू पेत असेल, हात वर करा बरं. अजिबात तशी चुकी करू नका. एकीनही हात वर केला म्हणजे तुमच्या गोरेगाव मध्ये एकही बेवडा नाही. अरे बाप रे बाप, मग तर राष्ट्रपती पुरस्कार भेटला पाहिजे तुमच्या गावाला. खरं सांगा, खोटं बोलू नका. हात नका वर करू माया हो. तुम्ही भावनेच्या भरात हात वर करायला जासाल, कार्यक्रम लाईव्ह चालू आहे. ते बावळ जर इकडं बसेल असेल, मी कीर्तन संपल्यावर निघून जाईल, आखी पंढरी तुमच्यावर काढल ते. हात वर करू नका. मी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला एवढंच विचारेल माया हो, तुम्हाला असं वाटतं की नाही तुमच्या नवऱ्याने दारू सोडावी. मग मी सांगतो त्या मंत्राचा 2 महिने जप करा. किती. काही लोक म्हणतील तुम्ही बागेश्वर धाम आहे का. मी बागेश्वर धाम नाहीये, पण त्याच्यापेक्षा कमी बी नाहीये. बरोबर आहे का नाही हो. ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याला त्याला त्याचा अभिमान असला पाहिजे. ते पर्ची पाहतात. मी तोंड पाहून सांगू शकतो कोण माणूस हलकट आहे, कोण माणूस फक्त तोंडावर चांगलं बोलतो, मागं काड्या करतो. अभ्यास झालाय ना मला, दररोज लोक आहेत की. चेहरा पाहून सांगू शकतो मी कोण पैसे घेतलेले परत देत नाही. चेहरा पाहून सांगू शकतो. इथं बसणाऱ्या जेवढ्या काही माझ्या आई बहिणी आहे, मी तुम्हाला सांगतो, मी सांगतो त्या मंत्राचा 2 महिने जप करा. अख्खा महाराष्ट्र कार्यक्रम पाहतोय आपला. मी सांगतो त्या मंत्राचा 2 महिने जप केला मायानो, आणि तुमच्या नवऱ्यानं जर दारू नाही सोडली तर बजरंगबलीची मूर्ती माझ्या समोर, अख्खा महाराष्ट्र कार्यक्रम पाहतोय. 2 महिन्यात जर तुमच्या नवऱ्यानं दारू नाही सोडली तर बजरंगबलीची शपथ घेऊन सांगतो, हा पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून देईल. एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. काही मायमावल्या म्हणतील भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे, माय पहिला मंत्र. बर, मी काही दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही. माझ्या संप्रदायामध्ये एकच मंत्र आहे, बाबाजी आपुले सांगितले आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. कोणता मंत्र आहे माया आपल्या संप्रदायाचा. उघडा मंत्रचा, उघडा मंत्रचा, राम कृष्ण हरी म्हणा, राम कृष्ण हरी म्हणा.
मानणारे लोक आपण. तुकोबराय ज्ञानोबराय आपले मायबाप आहे आणि त्यांनी सांगितलं ना बाबाजी आपले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम. इथं बसणाऱ्या जेवढ्या काही माझ्या आई बहिणी मायानो अख्खा सप्ताह विसरल्या तरी चालत्या, पण हे दारूचा महत्वाचा औषध आहे बरं, लक्ष देऊन ऐका. बऱ्याच्यात काही ऍडव्हान्स नाही, 1 रुपया तुमच्याकडून घेणार नाही, फक्त ऐका. प्रत्येक इथं बसणाऱ्या मायला माता मावल्याला स्वयंपाक करायला 1 तास लागतो. मायावर किती वेळ लागतो बोलत चला. किती? चपाती भाजी भात वगैरे करायला किती वेळ लागतो? उद्यापासून संकल्प करून तर बघा. याला काही पैसे खर्चायचं काम नाही, काही ऍडव्हान्स नाही, काही गोळ्या नाही, काहीच नाही. स्वयंपाक सुरू झाला की स्वयंपाक संपेपर्यंत मोबाईल पाहू नका, नवऱ्याला बोलू नका, सासूला बोलू नका, कोणालाच बोलू नका. 1 तास मौन धरा आणि स्वयंपाक सुरू झाला की रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं जर 1 तास भजन केलं माया हो तर 5000 वेळेस नामस्मरण होतं. किती वेळेस होतं? किती? आणि स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो, सकाळचा एकदा आणि मग सकाळचं 5000 संध्याकाळचं 5000. नामस्मरण किती झालं माया हो? किती? आणि 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्या वेळेस त्या जेवणात जाईल ना, ते जेवण आणि तो प्रसाद तयार होईल माया हो. काय तयार होईल? आणि तो प्रसाद तुम्ही फक्त 1 नाही 2 महिने फक्त तुमच्या बेवड्या नवऱ्याला प्रेमान खाऊ घाला. जर त्यांनाही दारू सोडली तर मी कीर्तन करायचं सोडून देईल. तुम्ही म्हणता महाराज तुम्ही एवढ्या विश्वासानं कसं बोलता? 2 मिनिटात महाभारतात जाऊन परत भारतात येऊ. भीष्माचार्य शिरपंजरी पडलेले, 5 पांडव द्रौपदी माता भेटण्यासाठी गेली आणि धर्माचं ज्ञान ज्यावेळेस भीष्माचार्य 5 पांडवाला सांगतायत त्यावेळेस द्रौपदी मधात असली. राग आला भीष्माचार्यांना. द्रौपदी 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ पतिव्रता आहे, तू हसण्याचं कारण काय आहे? त्यावेळेस द्रौपदीच्या डोळ्याला धारा लागल्या. बाबा आज तुम्ही माझ्या नवऱ्यांना धर्म सांगताय की धर्म असा असतो धर्म तसा असतो. बाबा प्रश्न आहे माझा तुम्हाला, भर सभेमध्ये दुःशासन माझी साडी फेडत होता त्यावेळेस तुमचा धर्म कुठं गेला होता? त्यावेळेस भीष्माचार्यांच्या डोळ्याला धारा लागल्या आणि भीष्माचार्य सांगतात द्रौपदी त्याही वेळेस तुला वाचवायची इच्छा होती, त्याही वेळेस तुला मदत करायची इच्छा होती, पण काय करणार ग? दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्लं होतं मी. काय केलं होतं माया हो? काय खाल्लं होतं? अरे दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यानंतर भीष्माचार्यासारखा महात्म्याची बुद्धी खराब होत असेल तर नामरूपी प्रसाद खाल्ल्यानंतर बेवड्याची बुद्धी का सुधारणार नाही महाराज? तुम्ही करून बघा नक्की. मी मगाशीच प्रमाण दिलं तुम्हाला, तुटे भवरोग. अरे भवरोगासारखं दुःख सुटतंय हो, तसं बाकीचं दारू कशाने सुटत नाही बरं माया? कोणत्या डॉक्टर कोण नाही, गोळ्यानं नाही, औषधानं नाही. आमच्या गावचे बावळे लोक क्रुझरच्या क्रुझर भरून गेले त्या साताऱ्याकडं. अहो हे पेतपेतच तिथपर्यंत गेले. 50,000चं इंजेक्शन टोचलं नाही, पेतपेतच घरी आले. बरं तरी झालं याने डॉक्टरला पाजली नाही. अवघड आहे महाराज हे, बरोबर आहे का नाही? आणि इंजेक्शनानं जर दारू सुटली असती तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो तुमच्या बायकोनं झोपीत इंजेक्शन दिलं असतं. मेल्या दारू पेतो का तू? दिलं असतं टोचून, बरोबर आहे का नाही? म्हणून भगवंताच्या नावावर विश्वास ठेवा. निश्चित जगाचा मालक तुमचे संसार रूपी नौका पैल तीराला नेईल. म्हणून सर्वात सोपा मार्ग आहे भक्ती मार्ग. आणि तो भक्ती मार्ग साधू संतांनी तुम्हाला आणि मला सांगितला. मार्ग कळवला, दाखवला कोणी? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्यांनी हा जो मार्ग दाखवला त्या मार्गाचं अनुकरण केला असता निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. म्हणून निळोबराय सांगतात मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. सुभाष नागरे आणि अभय नागरे यांनी हार घालण्यासाठी स्टेजवर यायचे.
कॅमेरेवाले दादा आता सर्वांनी यांच्या हाताकडे लावा कॅमेरे. चला केले सर्वांनी. पाठीमाग उभे असणारे मंडळी हा 2 मिनिटं केले सर्वांनी. एक टाळी एक बोल. थांबा थांबा थांबा. एका ताला स्वरात फक्त 40 सेकंद सर्व महाराष्ट्राला कळू द्या की गोरेगाव मध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. केले हातवर. तुम्ही जेवढं सुंदर भजन करसाल तेवढ्या लवकर तुमच्या जेवणाची व्यवस्था करली जाईल. बरोबर आहे का नाही? केले. हा श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला सर्वांनी बोला. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय 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 जय राम. ओहो श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओहो श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय राम. प्रभु रामचंद्र भगवान की. प्रभु रामचंद्र भगवान की. प्रभु रामचंद्र भगवान की. जय श्री राम. जय श्री राम. महाराष्ट्रात कळू द्या ना आपल्या गावात काय चाललंय. बरोबर आहे का नाही? मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते नेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे. काही साधू संत ज्या पंथाने गेले त्या पंथाचं अनुकरण केलं असता निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. खरं सांगू महाराज, आपण सर्व भाग्यवान मंडळी आहात की आपण वारकरी पंथाचे मंडळी आहोत. या जगामध्ये अनेक संत आहेत, अनेक पंथ आहेत, पण तुम्ही आणि मी भाग्यवान आहोत की आपण ज्ञानोबराय तुकोबरायच्या पंथाचे मंडळी आहोत. आणि या पंथाचं अनुकरण जर केलं तर न पडे गुंथा कोठे काय. त्या साधू संतांनी तुमच्या आणि माझ्यासाठी काय केलंय? मोडोनिया नानामते देते सिद्धांत सौरसू. या शास्त्रामध्ये 12 दर्शनकार आहे. किती दर्शनकार आहे? 12. त्यामधले 6 नास्तिकवादी आहे आणि 6 आस्तिकवादी आहे. या सर्वांच्या विचाराचं मंथन करून सिद्धांत रूपी म्हणजे भक्ती रूपी काऊ साधकाच्या हातात दिला. अरे आज संप्रदायावर एवढे चांगले दिवस आहे महाराज. मला तर एवढा आनंद वाटतोय. तुमच्या लेकरांना फक्त वर्षातून एकदा फटाके पाहायला भेटतात महाराज. आम्ही ज्ञानोबराय तुकोबरायचे लेकर एवढे भाग्यवान आहोत की आम्ही जिथं जाऊ तिथं दररोज दिवाळी महाराज. बरोबर आहे का नाही? आज संप्रदायावर वारकरी संप्रदायावर जेवढे चांगले दिवस आहे तेवढे भारतात कोणत्या क्षेत्रावर नाहीये. ना शेअर मार्केटवर आहे, ना पुढाऱ्यावर आहे, ना कशावर आहे. कशावरच नाहीये. किती आनंद आहे महाराज. नुसता कीर्तनकार जर गावात आला
तर लोक 10-10 हजार रुपयाचे फटाके वाजवतात. किती चांगले दिवस आहे. फक्त मी तर ज्ञानोबराय तुकोबरायला एवढीच विनंती करतो, आतापर्यंत तर संप्रदायाचं नाव जायला असं कोणतं कार्य झालं नाहीये. इथून पुढे जेवढा विषय तेवढं ज्ञानोबराय तुकोबरायने संप्रदायाची सेवा करून घेऊ. असं कोणतंच काम आमच्या हाताने होऊ नये की जेणेकरून संप्रदायाचं नाव जाईल महाराज. बरोबर आहे का नाही? म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, आज खूप चांगले दिवस आहे. ज्ञानोबराय तुकोबरायने हिची पुण्याई तुम्हाला मला काय करायचं काम आहे. सिद्धांत म्हणजे भक्तिरूपी खाऊ साधकाच्या हातात दिलाय महाराज, तुमच्या आणि माझ्या हातात. अरे बागाईत जमिनी तुमच्या आणि माझ्या हातात दिल्या ज्ञानोबराय तुकोबराय. बरोबर आहे का नाही? आपल्याला फक्त पेरून खायचंय. आता फक्त विकू नका एवढं झालं तरी खूप झालं. बरोबर आहे का नाही? मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार तुका. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. दुसरं एक प्रमाण महाराजांचं किती गोडे पहा. स्वल्प वाटे चला जाऊ, स्वल्प वाटे वाचे का विठ्ठल विठ्ठल तुम्ही आम्ही गदारोळी आनंदे वाचे गाऊ गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. मोडून या नाना मते देते सिद्धांत सौरसू. ज्यांनी मार्ग दाखवरा दुस्तर असणारा मार्ग तुमच्याने माझ्यासाठी सोपा करून ठेवलाय. ज्यांनी दोन्ही चार्वकाच्या विचाराचं मंथन करून भक्तिरूपी खाऊ तुमच्याने माझ्या हातात दिलाय, त्या साधू संतांचं वर्णन करत असताना ज्ञानोबराय किती गोड वर्णन करतात. नीला मन ऐसे संत सिंधू सुख सिंधू कृपावंत सुख सिंधू
न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही न पडे न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही न पडे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू तिनीची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. ते कृपावंत आहे, सुख सिंधू आहे. अशा साधू संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाचं अनुकरण करा, निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. खूप सुंदर नियोजन गोरेगावकर मंडळी. तुमचं नियोजन, तुमची शिस्त, तुमची उपस्थिती पाहिल्यानंतर महाराष्ट्राने सुद्धा तुमच्या कार्यक्रमाचा आदर्श घ्यावा एवढं गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. फक्त इथं बसणाऱ्या सर्व तरुण मंडळीला माझे हात जोडून विनंती आहे, सप्ताह किती मोठा झाला याला महत्त्व नाहीये. लोक दररोज येतील, खाऊन जातील, खर्च होईल, पण एवढ्या मोठ्या सप्त्यातून, एवढ्या मोठ्या महाराष्ट्र लेवलचा एवढा मोठा जो सप्ताह आहे, तो सप्त्याच्या काल्या दिवशी कमीत कमी आपल्या गावाच्या 100 पोरांनी तरी माळी घातल्या पाहिजेत. म्हणजे सप्ताह काय होईल, सार्थक होईल. नाही माळी घातल्या तरी चालेल, पण कमीत कमी 100 पोरांनी दारू तर सोडली पाहिजेत का नाही महाराज, बरोबर आहे का नाही? नाही तो कहा गए थे तो कहा नाही और क्या लाया तो कुछ नाहीये. माझी तरुणांना विनंती पुरानो, या महाराष्ट्रात आम्ही दररोज 2-4 जिल्ह्यामध्ये जातोय, लक्ष देऊन ऐका. एवढी दारूची संख्या तरुणांची वाढलेली आहे. माझी तरुण पोरांना विनंती आहे, या भारताला पाकिस्तान पासून भीती नाहीये रे, भारताला बांगलादेश पासून भीती नाहीये, नक्षलवाद्यापासून भीती नाही, आतंकवाद्यापासून भीती नाहीये. भारताला सर्वात मोठी भीती जर कशापासून असेल पोरांनो, तर ती फक्त व्यसनापासून आहे. म्हणून दारू गांजा मत पी यारो, अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. प्रत्येकाने एकत्रित या. कधीतरी तुमच्या आणि माझ्या मुखातून निघलं पाहिजेत, मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे, ही भूमिका प्रत्येकाने ठेवा. निश्चित जगाच्या मालकाची कृपा तुमच्या आणि माझ्या जीवनात झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यासोबत राहणारा मुस्लिम समाज, त्यांच्या पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर देशामध्ये 2% सुद्धा नाही आहे. आणि आपल्या पिण्याची टक्केवारी जर पाहिली ना हिंदूची, तर 85च्या पुढे गेलोय आपण. आपल्या लग्नात फक्त वरमाय नवरी पेल नसती, नाही तर नवरदेव बी पेले, वरबाप बी पेले, मामा तर नालीत पडेल असतो महाराज. त्याला उठवावं लागतं, अरे चाल बापा लग्नाची वेळ झाली. नका असं करू गड्यांनो. बाहेरच्या राज्यातले लोक आपल्या अहिल्यानगरला येऊन पाणीपुऱ्या विकून कोटी कोटी रुपयाचे घर बांधले रे त्यांनी अहिल्यानगरला. अरे राजस्थानवाले स्वीट मार्टवाले तुमच्या राज्यात येऊन दररोजचा टर्नओव्हर त्यांचा 50-50 हजार 1-1 लाख रुपयाचा आहे. म्हणून तरुण पोरांना माझी विनंती गड्यांनो,
जीवनामध्ये सक्षम बना, स्वतःच्या पायावर उभे राहा. मी माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस करतो पोरांनो. महाराष्ट्रातले जेवढे काही तरुण आहे त्या तरुणांच्या मोबाईलचा कोणताच स्टेटस आणि कोणताच डीपी या देशातला पुढारी नसला पाहिजे. तुमच्याने माझ्या मोबाईलचे डीपी फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज असले पाहिजे. तुमच्याने माझ्या मोबाईलचे डीपी फक्त आणि फक्त धर्मवीर संभाजी राजे असले पाहिजेत. आलतू फालतू लोकांच्या मागं फिरून जीवन नका गमू. कार्यकर्ते व्हायचे ना तुम्हाला, नक्कीच कार्यकर्ते व्हा, पण कार्यकर्ते तुमच्या मायबापाचे व्हा, त्यांचं नाव मोठं करण्यासाठी प्रयत्न करा. कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे व्हा, कार्यकर्ते धर्मवीर संभाजी राजांचे व्हा. अरे छत्रपतीचे कार्यकर्ते झाले तर लोक तुमचे उत्सव तरी साजरे करतील. आज सुद्धा तानाजी मालुसरेंचे उत्सव साजरे होतात, बाजीप्रभूंचे उत्सव साजरे होतात, सर्वांचे उत्सव साजरे होतात. का? त्यांनी राजासाठी प्राण दिलाय. म्हणून सर्व तरुणांना माझी विनंती आहे, आपण सर्वांनी एकत्रित या. एवढं सुंदर नियोजन केलंय महाराज. देखना कार्यक्रम आहे, सगळ्या गोष्टी यथासांग आहे. अन्नपूर्णा माता पाणी भरतीये तुमच्या गावामध्ये. काय करतीये? पाणी पूर्ण. जेवढे काही नामांकित कीर्तनकार आहे, जेवढ्या क्वालिटीचं ज्ञानदान आहे, त्याच्यापेक्षा क्वालिटीचं काय आहे? अन्नदान आहे. ज्यांनी आजची पंगत घेतली आमचे सुभाष भाऊ, काय आडनाव त्यांचं, नागरे, आज सर्व महाप्रसादाचा खर्च त्यांनी केलाय आणि कीर्तनाचं सौजन्य सुद्धा घेतलं. एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा बरं महाराज. वा वा, टाळी वाजवायला पैसे लागत, परत एकदा जोरात टाळी वाजवा महाराज. वा, एवढ्या लोकांचं महाप्रसाद आणि एका गरीब कीर्तनकाराचं यजमानपद काही सोपं आहे का महाराज? अवघड आहे. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केले. म्हणून जाता जाता सर्वांना विनंती करील, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. महाराष्ट्रातील कोहिनूर हिरे तुम्ही या वातावरणात इथं बोलवले, ज्यांच्यासाठी महाराष्ट्र तरसतो, ज्यांचा पखवाद ऐकण्यासाठी लोक तडपतात, असे महाराष्ट्रातील 2 कोहिनूर हिरो आमचे विकास दादा आणि आमचा भरत दादा, यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा महाराज. किती गायक आहे? 4-4 गायक एका कार्यक्रमात कुठं असतात का? 5 झाले नाही, 3 आणि 2 5. अरे बाप रे बाप रे बाप, काही मिळेल आहे का महाराज? ज्यांनी आपल्या महाराष्ट्रात अख्ख्या आपल्या आवाजानं मोहिनी घातली, असे सर्व हे महाराष्ट्रातील दिग्गज आमचे नारायण दादा आहेत, आमचे इकडं प्रकाश दादा आहेत, आमचा किशोर भैया आहेत, इकडं आमचे सदानंद कंटुळे आहेत, अजून आमचे कुंदन दादा आहेत. या सर्वच गायकांसाठी एकदा सर्वांनी टाळी वाजवा. आमचे जेवढे वासुदेव आहे, वासुदेवासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. वा, संदीप आणि गुरुकुलाचे जेवढे काही विद्यार्थी आहे, हे सर्व विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सर्वांनी काय करा? टाळी वाजवा. कार्यक्रमासाठी उपस्थित ज्यांच्या तेजोमय वाणीतून तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात, आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष आमचे केशव दादा, दादांच्या मुखातून तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात, ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला, असे असणारे आपल्या भागाचं वैभव, माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे आमचे योगेश भैया, दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आणि हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये एकदम आनंदात पोहोचवणारे सगळे यूट्यूब चॅनलचे मालक आणि ज्यांची एवढी गोड माईक सिस्टीम आहे, कारण माईक सिस्टीमशिवाय कार्यक्रम होणं शक्य नाही आहे. आमच्या दीपक भैयासाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा महाराज. वा. म्हणून सर्वच यथासांग ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला मदत केली, अन्नदान केलं, गरीब लोकांनी सुद्धा पैसे आणून दिले महाराज. एवढा मोठा सप्ताह करणं सोपं नाही बरं हे. हा, एका पुढाऱ्याच्या निवडणुकीचा खर्च या, बरोबर आहे का नाही? मग एवढा मोठा सप्ताह सर्व गावकरी मंडळी, पंचक्रोशी मंडळीने जीव ओतून केला. म्हणून ज्यांनी पंक्ती घेतल्या, सर्व प्रकारचं तुम्हाला मदत केली, या सर्वांसाठी सुद्धा सर्वांनी एकदा काय करा? टाळी वाजवा. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. तुम्हाला सर्वांना एक जाहीर निमंत्रण देतोय. 10 मे ते 18 मे या कालावधीमध्ये भारतातील पहिलं संत चोखोबरायचं मंदिर, महाराष्ट्रातील पहिलं संत चोखोबरायचं मंदिर इसरूळ मंगरूळ फाटा, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा या ठिकाणी यावर्षी खूप मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. तुमच्या एवढाच मोठा कार्यक्रम आहे. त्या ठिकाणचं वैभव असं आहे, त्या कार्यक्रमाचं अयोध्या मंदिराचे जे कोषाध्यक्ष आहे गोविंद देवगिरीजी महाराज, मथुरेच्या भगवान श्रीकृष्णाच्या मंदिराचे जे उपाध्यक्ष आहे गोविंद देवगिरी महाराज, यांच्या मुखातून महाभारत नाहीये, शिवमहापुराण नाहीये, रामायण नाहीये, भागवत नाहीये. आज महाराष्ट्रातल्या जनतेला ज्या राजाच्या विचाराची गरज आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र 7 दिवस आहे. माझी सर्वांना विनंती आहे,
आम्ही जसं एवढ्या लांबून तुमच्याकडे येतो, मी वयस्कर लोकांना नाही आग्रह करणार, पण इथं जेवढे काही तरुण मंडळी आहे, सप्त्याचे कार्यकर्ते मंडळी, अहो तुम्ही सगळे श्रीमंत मंडळी आहात. आमच्या सप्त्याचं वैभव असं आहे, 1 रुपया सुद्धा वर्गणी घेतल्या जात नाहीये. असं सांगाव की पुरुषोत्तम महाराजांनी सप्त्याची पावती पाडली, अजिबात नाही. परिसरातले जेवढे 200-300 गावं आहे ते फक्त आम्हाला चपात्या आणून देतात. 1 रुपयाची सुद्धा वर्गणी घेतल्या जात नाही. आणि सप्त्याचा खर्च कमीत कमी 70 ते 80 लाख रुपये असतो. शेवटच्या दिवशी 50,000 लोकांना आमरसाचं जेवण असतं. माझी तरुणांना विनंती आहे, नका पुरुषोत्तम महाराजासाठी येऊ, पण कधी कधी हा बी विचार करा, पुरुषोत्तम महाराज एवढं मानधन घेतो, या मानधनातून करतो काय हे बघण्यासाठी छत्रपतीचं चरित्र ऐकायला एकदा या, अशी सर्वांना मी विनंती करतो. कारण आज या विखुरलेल्या समाजाला, आज या विक्षेप वातावरणाला एकत्रित जर आणण्याची गरज असेल तर ते विचार फक्त छत्रपती शिवाजी महाराजांकडेच आहे, धर्मवीर संभाजी राजांकडे आहे. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, प्रत्येकाने 1-2 दिवस माझ्या राजांचं चरित्र ऐकायला या. तुमच्या राहण्याची खाण्याची यथा सांग व्यवस्था होईल असं मी संस्थांच्या वतीने तुम्हाला विनंती करतोय. जाता जाता अजून एक छोटीशी विनंती करतो. आम्ही ज्या परिसरात राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही माणसाला काही पैसे वगैरे मागता का? अजिबात तसलं काही मनात पाप आणू नका. पण त्या गाईचं रक्षण करण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतलाय. सुंदर असं त्या गाईच्या याच्यामधून वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोर क्रेटा गाडी उभी आहे. प्रत्येकानं घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. त्याच्यातून पैसा येईल तो गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. त्यातला 1ही रुपया माझ्या कुटुंबासाठी जाणार नाही, याची शाश्वती मी नारदाच्या गादीवर देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली, न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनितसे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विरोधे मज क्षमा करणे संती नो अंगभूत युक्ती. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. जे बरोबर आहे ते सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष. विठ्ठल जय बोलिलेले पुरे वेडे वाचोडे हरी नाही विचारेला अधिकार व्यापुला. महाराज महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा, पायापैकी करा महाराज महाराज ज्ञानेव हे बघा, पाठीमागे उठलेली मंडळी, पाठीमागे उठलेली मंडळी 2 मिनिटासाठी बसा खाली. सर्वांनी 2 मिनिट थांबा फक्त. या ठिकाणी सुवर्ण जयंती महोत्सव 2025 श्री गोरेश्वरांच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं आजचा भक्ती पंढरीचा 2रा दिवस. आजच्या या 2ऱ्या दिवसाची सुरुवात सकाळी कुमारी अंजली गायकवाड आणि नंदिनी गायकवाड यांच्या संगीत भजनानं झाली. दुपारी भागवत कथा हरिभक्तपरायण केशवदादा उखळीकर महाराज यांची या ठिकाणी कथा चालू आहे. आणि आता सायंकाळचं आजचं 2ऱ्या दिवसाचं कीर्तन हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं या ठिकाणी सुश्राव्य असं कीर्तन झालं. मी समस्त गोरेगावकर ग्रामस्थांच्या वतीनं आणि भक्तपंढरीच्या आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी महाराजांचे आभार व्यक्त करतो. आणि महाराजांना एक सांगू इच्छितो की महाराज सुभाष नांगरे यांनी वैयक्तिक आज कीर्तन सौजन्य दिलंच, या आजचा महाप्रसाद दिलाच. ह्या 2 गोष्टी सोडून समोर जी भव्य कमान उभी आहे ती 3 लाख रुपये खर्च करून सुभाष देवराम नांगरे यांनी वैयक्तिक खर्चातून ही गावासाठी, या भक्ती पंढरीसाठी कमान उभी केली. सर्वप्रथम महाराजांचा सन्मान करण्यासाठी आजच्या सकाळच्या महाप्रसादाचे अन्नदाते सकारामजी नरसाळे साहेब आणि आत्ताच्या महाप्रसादाचे अन्नदाते सुभाष देवराम नांगरे या दोघांना विनंती करतो की आपण ट्रॉफी देऊन महाराजांचा या ठिकाणी सन्मान करावा. आणि महाराजांना विनंती करतो की आमच्या या छोट्याशा सन्मानाचा आपण स्वीकार करावा. एक जण तिकडून या ठिकाणी गोरेश्वर महाराजांच्या सप्ताहातील प्रथम काळापासून ज्यांचं आम्हाला योगदान लाभलं असे परमपूज्य हरिभक्तपरायण मधुकर महाराज वांगणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो.
या ठिकाणी पारनेर येथून हरिभक्त परायण सचिन महाराज शेटे, हरिभक्त परायण स्वप्नील महाराज पुजारी हे देखील उपस्थित आहेत. त्यांचे देखील आभार. पुरुषोत्तम पाटील महाराज यांचं कीर्तन मिळवून देण्यासाठी आम्हाला मोलाचं ज्यांचं सहकार्य लाभलं असे आपल्या जामगावचे हरिभक्त परायण योगेश महाराज शिंदे यांचे देखील मी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पाडळे येथून आलेले माजी सरपंच हरिभक्त परायण रावसाहेब शिंदे सरपंच आणि सर्व ग्रामस्थ यांचे देखील आभार. बाळवणी येथून आलेले पुंडलिक ज्ञानदेव पुंडलिक दाजी आणि ग्रामस्थ यांचे देखील आभार. PR गोळेसाहेब हिवरे बाजारचे कपिला उद्योग समूहाचे सर्व आणि सर्व ग्रामस्थ या हिवरे कोरडा यांचे देखील आभार. या ठिकाणी यादवराव वाळुंज चेअरमन हे देखील उपस्थित आहेत, त्यांचे देखील आभार. किनी येथून उद्योजक भास्करराव खोडदे आणि ग्रामस्थ पारनेर येथून ॲडव्होकेट अमोल आवटीसाहेब, डिस्कळ येथून भजनी मंडळी व ग्रामस्थ, माळकूप व काळकूप येथील भजनी मंडळ, दैठणे गुंजाद येथील भजनी मंडळ, आपलं सर्वांचं या ठिकाणी आभार. सर्व भाविकांना विनंती आहे, मंडप लावलेला आहे भोजन कक्षामध्ये, तिथं फक्त महिला बसतील आणि वरच्या वावरामध्ये भोजनाची व्यवस्था केलेली आहे, त्या ठिकाणी देखील महिला बसतील. पूर्ण महिला बसल्यानंतर पुरुषांना जागा उरेल, त्या ठिकाणी पुरुषांची पंगत होईल. सर्व संयोजकांच्या सूचनेनुसार या ठिकाणी व्यवस्थित पंक्ती धरायची आहे.